गरुड पुराणमधील ही गोष्ट आपल्याला आपलं खरं स्थान दाखवून देते. एकदा यमराजजी आपल्या दरबारामध्ये बसले होते. त्यांच्या पुढे एक पोपट होता. त्या पोपटाकडे बघून यमराजजी हसायला लागले. त्यावेळेस त्या पोपटाला खूप भीती वाटली, कारण त्याला माहिती होतं जर यमराज हसले तर एखाद्याचा मृत्यू नक्कीच होणार आहे. आणि त्याने विचार केला, यमराजजी माझ्याकडे बघून हसलेत, याचा अर्थ माझा मृत्यू 100% जवळ आलाय. आणि पोपट भीतीने त्याचा मित्र गरुडजीकडे जातो, जे देवाचे वाहन आहेत आणि प्रत्येक लोकमध्ये त्यांना ओळख आहे. तेव्हा पोपट गरुडाला म्हणतो, मला काही पण करून वाचवा, नाहीतर यमराजजी मला कधी पण येऊन घेऊन जातील. तेव्हा गरुडजी पोपटाला पाठीवरती बसवतात आणि 7 समुद्राच्या पलीकडे एका गुहेमध्ये सोडतात आणि म्हणतात की काही दिवस तू इथंच थांब आणि ह्या गुहेमध्ये तुला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तेव्हा पोपट मनातल्या मनात विचार करतो, मी तर आता 7 समुद्राच्या पलीकडे आहे, आता यमराजजी माझं काहीच करू शकणार नाही. तेव्हा गरुडजी यमलोकामध्ये पोहोचतात आणि यमदेवाला म्हणतात, महाराज तुम्ही पोपटाकडे बघून का हसला होतात? तेव्हा यमराज म्हणतात, 7 समुद्राच्या पलीकडे त्या पोपटाचा मृत्यू एका मांजराच्या हातून होणार होता आणि मी हेच विचार करत होतो की हा पोपट 7 समुद्राच्या पलीकडे जाणार कसा. तेवढ्यातच त्या यमलोकाच्या द्वारावरती त्या पोपटाची आत्मा येते आणि हे बघून गरुडजी एकदम शॉक होतात आणि म्हणतात, हे कसं शक्य आहे? मी स्वतः ह्या पोपटाला 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन सोडलं होतं. तेव्हा यमराज म्हणतात, तुम्ही पोपटाला वाचवण्यासाठी नेला होतात आणि त्याच ठिकाणी एक मांजर वाट बघत होती. आणि हेच आपल्या आयुष्यामधलं सगळ्यात कडू सत्य आहे. त्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये जर कोणती जर गोष्ट वाईट झाली तर हे विचार करू नका की मी तर चांगला माणूस आहे आणि माझ्यासोबतच असं का घडतं. तर हे समजा, हे कदाचित माझ्या जुन्या कर्माचं फळ असेल आणि आपल्याला जे काही भेटलं आहे तर ते एकदम शांतपणे ऍक्सेप्ट करा, कारण कर्म हे कधीच बदलले जात नाहीत, पण त्याचा सामना आपण एकदम शांतपणे करू शकतो.